मतलब तुम्हा दोघांसाठी माझा एकच प्रश्न आहे की सर्वात आधी हा निर्णय का घेतला की भाजपच्या गटात तुम्ही जावं, कारण तुम्ही काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आलेत. आणि हे काही नवीन नाही. ज्या महोदयांनी आमच्यावर आरोप केले, सर्वात अगोदर आरोप हा माजी आमदार देवेंद्रजी भुयार यांनी केला. बरोबर. आम्ही त्यांचीच प्रेरणा घेऊन गेलो ना दादा. त्यांचीच प्रेरणा आहे ना ती. ते अजितदादा सोबत जुळले, अजितदादाच्या माध्यमातून महायुती सोबत जुळले आणि त्यांनी विकास कामं केले. जे काही करायचे त्यांनी वरुड मोर्शीमध्ये विकास कामं केले. आम्ही त्यांचं म्हणजे आताही अभिनंदन करतो की त्यांनी विकास कामं केले. तोच अजेंडा आम्ही धरला आणि आम्ही भाजपासोबत बाहेरून युती केली. आम्ही काही सोबत थोडी गेलो, आम्ही काही दुपट्टा थोडी टाकला. सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे. मग मंडळी, आता कसली वाट बघत आहात? या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक, वरुड. और सब सामान्य लोगों ने गांव के हिसाब से एक हम पर विश्वास किया कि प्रभाग के अंदर विकास काम होना चाहिए. और पूरे वरुड शहर में सिर्फ 2 नगर सेवक कांग्रेस से चुन के आए और बीजेपी को पूरा बहुमत था. इसलिए हमने सबसे मिलजुल के बातचीत करके हमने ये निर्णय लिया कि हमारे 20 से 25 साल से जो हमारे प्रभाग के अंदर विकास काम नहीं हुए, वो विकास काम के अंतर्गत हम इनसे बातचीत करके हम एक गढ़ बनाए. इसलिए हमने गढ़ बनाया और हम ये वरुड नगर पालिका के अंदर हमारे गढ़ के अंतर्गत हमारे प्रभाग के पूरे विकास काम होना चाहिए. मागील 8 दिवसात बऱ्याच चर्चा रंगताय. त्या चर्चेचं नाव असं आहे की काँग्रेसचे 2 नगरसेवक जे आहे ते भाजपच्या गटात विलीन झालेले आहे आणि त्यानंतर त्या काँग्रेसच्या 2 नगरसेवकांवर काँग्रेस पक्षाने कारवाई देखील केलेली आहे. आणि या संपूर्ण घटनाक्रमावर जो खरोखर माहिती आहे, नेमकं त्या काँग्रेसच्या 2 नगरसेवकांनी भाजपच्या गटात जाण्याचा निर्णय का घेतला, या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे नगरसेवक मोहम्मद निसारजी आणि भाग्यश्रीताई अदव यांचे पती निलेश भाऊ अदव आहेत. खूप खूप स्वागत आपलं या मुलाखतीत. आप दोनों के लिए मतलब तुम्हा दोघांसाठी माझा एकच प्रश्न आहे की सर्वात आधी हा निर्णय का घेतला की भाजपच्या गटात तुम्ही जावं, कारण तुम्ही काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आलेत. हम नगर सेवक कांग्रेस से चुनकर आए. सामान्य लोगों ने हम पर विश्वास रखकर हमको मत दिया कांग्रेस की विचारधारा पर. हम कांग्रेस की विचारधारा के लोग हैं और सब सामान्य लोगों ने गांव के हिसाब से एक हम पर विश्वास किया कि प्रभाग के अंदर विकास काम होना चाहिए. और पूरे वरुड शहर में सिर्फ 2 नगर सेवक कांग्रेस से चुन के आए और बीजेपी को पूरा बहुमत था. इसलिए हमने सबसे मिलजुल के बातचीत करके हमने ये निर्णय लिया कि हमारे 20 से 25 साल से जो हमारे प्रभाग के अंदर विकास काम नहीं हुए, वो विकास काम के अंतर्गत हम इनसे बातचीत करके हम एक गढ़ बनाए. इसलिए हमने गढ़ बनाया और हम ये वरुड नगर पालिका के अंदर हमारे गढ़ के अंतर्गत हमारे प्रभाग के पूरे विकास काम होना चाहिए. ऐसा आश्वासन दिया क्या वो गट ने आपको? तभी आप विलीन हुए? हाँ. अच्छा, मतलब आप पक्ष को छोड़े नहीं? पक्ष को छोड़े नहीं. पक्ष को पहले भी नहीं छोड़े, अभी भी नहीं छोड़े और हमारे दम तक पक्ष को नहीं छोड़े. भाजपा में प्रवेश भी नहीं किया? भाजपा में कहीं प्रवेश नहीं किया. हमारा कोई प्रूफ नहीं है. हमारे पर खोटे आरोप लगाए गए कि बीजेपी में विलीन हुए करके. बीजेपी में हम कहीं से कहीं तक हमारा कोई ये नहीं है. सिर्फ हमारे काम का उद्देश्य के हिसाब से हमने सिर्फ इनके साथ में एक गढ़ बनाया ताकि हमारे जो प्रभाग के जो मुद्दे हैं विकास काम के, वो पायाभूत सुविधा के, वो हमारे पूरे होना चाहिए. 25 से 30 साल तक कहीं विकास नहीं था. मागील 15 वर्षात वार्डाचा विकास रखडलेला होता आणि वार्डातील ज्या नागरिकांनी यांना निवडून दिलं त्यांची हीच इच्छा होती की वार्डातील कामे व्हावी, विकास व्हावा. यासाठी विकास कामे होण्यासाठी यांनी भाजपच्या गटाला समर्थन दिल्याचं त्यांनी स्पष्टीकरण या ठिकाणी दिलंय. आपल्यासोबत निलेश भाऊ अदव देखील आहेत. काय सांगणार? अनेक नागरिक, मोठे नेते तुमच्यावर आरोप करते आहे. हे पहिल्यांदा या वरुड नगर परिषद मध्ये झाले नाही. 2016 मध्ये सुद्धा या वरुड नगर परिषद मध्ये भाजपची सत्ता होती. भाजपची सत्ता असताना अंडे मॅडम नगराध्यक्ष होत्या. त्यावेळेस सुद्धा काँग्रेसने आणि राष्ट्रवादी, त्यावेळेस राष्ट्रवादी फक्त एकच होती, त्यावेळेस सुद्धा त्यांनी भाजपला समर्थन दिलं होतं
आणि समर्थित उमेदवार, स्वीकृत उमेदवार म्हणून धनंजय बोळके त्यावेळेस स्वीकृत उमेदवार नगर परिषदचे झाले होते आणि प्रशांत भाऊ धुर्वे यांना सभापती पद त्यावेळेस भेटलं होतं. हे दोन्ही काँग्रेसचे होते का? हे त्यावेळेस दोन्हीही काँग्रेसमधून त्यावेळेसही झाले होते आणि त्यावेळेस कोणत्याच काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर काहीच कार्यवाही केली नाही. आमचा मुद्दा फक्त हाच होता की आमच्या वरुड शहरामधून महाविकास आघाडीतून आम्ही 2च नगरसेवक निवडून आलो. आमच्या प्रभागाचा विकास झाला पाहिजे या उद्देशाने आम्ही अगोदर 2 जणांचा गट तयार केला. म्हणजे आमच्या गटाचे गटनेता म्हणून निसारभाऊ होते आणि माझी पत्नी होती. त्यानंतर आम्ही राष्ट्रवादींनाही भेटलो. असं नाही का हे नसून भेटले, पण मी भेटलो त्यांना. माझा मित्र होता, मी त्याच्यासाठी बोललो आणि अजून एक आमचे उमेदवार होते. त्यावेळेस सुद्धा आमचं हेच म्हणणं होतं, आम्ही ज्यांनी आम्हाला मतं दिले, ज्यांनी आमच्यासाठी मेहनत घेतली, ह्या सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा दिला. अच्छा. आम्ही त्या भाजपमध्ये गेलो नाही भाजपचा दुपट्टा आम्ही अंगावर घेतला. आम्ही काँग्रेसी होतो. मी तरी महाविकास आघाडीमधून म्हणजे भैयासाहेबाचा खन्ना समर्थक म्हणून, पण आमच्या प्रभागामध्ये काँग्रेसला तिकीट देण्यात आलो आणि माझ्यासोबत निसारभाऊ म्हणजे माझ्या पत्नीसोबत निसारभाऊ निवडून आले. आमचा उद्देश हाच होता की आपल्या प्रभागाचा विकास झाला पाहिजे. आमचा उद्देश भाजपसोबत जाणार दुसरा काहीच नाही. आता लोक म्हणत आहे की 5 लाख घेतले, 20 लाख घेतले, कोणी 25-28 पर्यंत आकडा गेला आहे आमचा, पण आम्ही रुपये घेतला नाही. आम्हाला पैशाची काहीच गरज नाही, कारण की आमच्या नेत्यांनी आमच्यासाठी तसंच काही केलं आणि ज्यांनी आम्हाला मदत केली ते खूप पैसेवाले आहे. त्यांच्या भरोशावर आम्ही त्या वार्डात निवडून आलो. त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि त्यांच्या भरोशावर आणि आमच्या मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवला. एवढा विश्वास ठेवला की माझी पत्नी आज जवळपास 478 मतांनी निवडून आली. निसार भाऊ हे 390 मताच्या जवळपास निवडून आले. हा विश्वास कुठेतरी आम्ही गमावला नाही पाहिजे, म्हणून आम्ही भाजपासोबत बाहेरून पाठिंबा त्यांना दिला. कारण भाजप हा वरुडामध्ये 1 नंबरचा पक्ष ठरला. 18 उमेदवार त्यांचे निवडून आले. एक नगराध्यक्ष त्यांचा निवडून आला आणि आम्ही बोलताना नगराध्यक्षासोबत बोललो. त्यांनी जो गटनेता तयार केला त्याच्यासोबत बोललो. त्यांनी आपल्याला विश्वास दिला की तुमचं कोणतंही काम असो ते आम्ही पूर्णत्वात नेईन. आम्ही प्रयत्न करू 100% की तुमचं काम कुठं कमी पडलं नाही पाहिजे, म्हणून आम्ही भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला. आम्ही भाजपमध्ये गेलो नाही आणि त्याच उद्देशाने 10 तारखेला माजी आमदार देवेंद्रजी भुयार यांनी स्वतः फेसबुकवर डिबेट दिली की फुलेशाहू आंबेडकरी विचारधारेचे लोक भाजपासोबत गेले. फुलेशाहू आंबेडकरी विचाराचे लोक भाजपासोबत गेले, भाजपात विलीन झाले. हे सर्व गोष्ट खोटी आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं फुलेशाहू आंबेडकरी विचारधारेच्या लोकांनी त्यांना निवडून दिलं. महाविकास आघाडीची सत्ता गेली, महायुतीची सत्ता आली. त्यावेळेस अजितदादा पवार यांच्या गटात ते सामील झाले. यांच्या गटात सामील होऊन ते इनडायरेक्टली भाजपसोबत गेले. त्यावेळेस त्यांना वाटलं नाही का आपण फुलेशाहू आंबेडकर विचारधारेच्या विरोधात चाललो म्हणून. आज त्यांनी विकास कामे जर केली असेल, कोणतंही जरी काम केलं या मोर्शी विधानसभेमध्ये, तर त्यांनी भाजपचे मुख्यमंत्री असताना, देवेंद्रजी फडणवीस असताना किंवा एकनाथ शिंदे असताना किंवा अजितदादा असताना यांच्यापासूनच आणले ना. बरोबर. विषय कोणता आहे, आम्ही कशासाठी गेलो का आमच्या वार्डाचा विकास झाला पाहिजे. आमचं काही घेणं देणं नाही. बरोबर. आमच्या वार्डाचा विकास झाला पाहिजे 5 वर्षात, म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो आणि भाजपसोबत न जाता आम्ही त्यांना बाहेरून समर्थन दिलं. बरं निलेश भाऊ, भाजपसोबत जरी तुम्ही समर्थन दिलं तरी जे काँग्रेसची विचारधारा आहे ते विचारधारा तुमची कायम राहणार आहे? आमची विचारधारा कायम आहे. आम्ही फुलेशाहू आंबेडकर विचारधारेचे आहे आणि राहू. मी तरी फुलेशाहू आंबेडकरांचा विचारधारेचा माणूस आहो. मी शिवाजी महाराजांचा मावळा आहो, बाबासाहेबांचा पाईक आहो आणि मला ते करणं भाग आहे. कारण वरुड नगरीमधून एकटा बौद्ध समाजाचा उमेदवार म्हणून मी निवडून आलो आणि पुऱ्या बौद्ध समाजाची धुराई माझ्यावर आहे. त्यांनाही कुठंतरी असं वाटलं नाही पाहिजे की आमचा एक माणूस निवडून आला तर आपल्या विचारधारे विरोधात गेला वा, असे एक संभ्रम माजी आमदारांनी आमच्या समाजामध्ये निर्माण केलेला आहे. अच्छा. परंतु असं काही नसून मी बाबासाहेबांचा पाईक आहो, शिवाजी महाराजांचा मावळा आहो
आणि जे जे काम माझ्याकडून होणार आहे ते शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर होणार आणि विचारधारेवर मी चालत राहणार. निश्चितच हे जे भावनिक स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे याच्यातून ज्या या घडामोडी घडल्या त्याचं परिपूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला दिसलेलं आहे. वार्डाच्या विकासासाठी आम्ही गेलेलो आहोत असा निर्णय दिलाय निलेश भाऊ आणि निसार भाऊ. काय सांगणार आता? हे सगळं घडलेलं आहे, पक्षाकडे परत तुम्ही विनंती करणार आहात का की तुम्हाला परत पक्षामध्ये घ्यावं? हे पहा, 12 तारखेला काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन भाऊ देवते यांनी तुम्ही कारणे दाखवा, तुम्ही का गेले म्हणून नोटीस दिली. आम्ही त्या नोटीसचं उत्तर द्यायच्या आधीच, म्हणजे त्या नोटीसचं उत्तर द्यायच्या आधीच 13 तारखेला आमच्या मोबाईलवर PDF-ने माननीय जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचा मेसेज, यांचे जे पत्रक आलं की तुम्हाला पक्षातून निलंबित करण्यात आलेलं आहे. आमचा विचार ऐकण्याच्या अगोदरच त्यांनी त्यांचं फरमान जाहीर करून टाकला की तू यांना पक्षातून निलंबित केलं आहे. कमीत कमी त्यांनी 1 दिवसाचा 2 दिवसाचा वेळ देता आम्ही त्यांना आमचं उत्तर दिलं असतं. आम्ही काहून गेलो, कसं गेलो आणि कशासाठी गेलो. या वरुड नगरीमध्ये फक्त महाविकास आघाडीचे 2च नगरसेवक निवडून आले आणि 2च नगरसेवक निवडून आल्या कारणानं आम्हाला कुठे ना कुठे बसायचं होतं. एक तर राष्ट्रवादीत बसायचं होतं, नाही तर मग भाजपमध्ये बसायचं होतं, नाही तर तटस्थ राहायचं होतं. आम्ही तटस्थ राहिलो असतो तर वार्डाचा विकास झाला नसता, लोक आम्हाला शिवा दिलेल्या असत्या. बरोबर. त्याच कारणानं आम्ही एक विचार केला, निसार भाऊनी आणि मी आणि जेवढे आमच्यासोबत ज्यांनी आम्हाला मदत केली आम्ही त्यांना विश्वासात घेतलं आणि आम्ही भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला. आम्ही भाजपचा दुपट्टा टाकला नाही आणि हे काही नवीन नाही. ज्या महोदयांनी आमच्यावर आरोप केले, सर्वात अगोदर आरोप हा माजी आमदार देवेंद्रजी भुयार यांनी केला. बरोबर. आम्ही त्यांचीच प्रेरणा घेऊन गेलो ना दादा. त्यांचीच प्रेरणा आहे ना ती. ते अजितदादा सोबत जुळले, अजितदादाच्या माध्यमातून महायुती सोबत जुळले आणि त्यांनी विकास कामं केले. जे काही करायचे त्यांनी वरुड मोर्शीमध्ये विकास कामं केले. आम्ही त्यांचं म्हणजे आताही अभिनंदन करतो की त्यांनी विकास कामं केले. तोच अजेंडा आम्ही धरला आणि आम्ही भाजपासोबत बाहेरून युती केली. आम्ही काही सोबत थोडी गेलो, आम्ही काही दुपट्टा थोडी टाकला नाही. तुम्ही प्रूफ करून दाखवा म्हणा का आम्ही भाजप सोबत गेलो बा, भाजप सोबत आमची युती आहे. निलेश भाऊ, निसार भाऊ, आता पक्षाला शेवटची विनंती काय करणार आहे या आमच्या माध्यमातून? आमची पक्षाला हेच विनंती आहे, जिल्हाध्यक्षांना हीच विनंती आहे की तुम्ही आमचं कमीत कमी एका दिवसासाठी तरी आम्हाला आमचं म्हणणं ऐकायला पाहिजे होतं. त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं नाही. आमच्या शहराध्यक्षांनी आमचं म्हणणं ऐकलं नाही किंवा आमचं उत्तराचे मला सांगा, तुम्ही 12 तारखेला मला लेटर देता आणि 13 तारखेला मला निलंबनाचं दुसरं लेटर देता, 24 तासाचं दुसरं लेटर देता, हे कितपत योग्य आहे? हमारे जिला अध्यक्ष बबलू देशमुख से हमारी विनंती है कि जो हमारे पास जो कार्रवाई हुई पक्ष निलंबन की, वो जल्दबाजी में वो हमसे वापस ली जाए और हमको कांग्रेस में काम करने का मौका दिया जाए. हे बघा, बोलण्यात माझं काही चुकलं असेल. प्रसारमाध्यम याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं प्रसारमाध्यम. प्रसारमाध्यमांनी आमची बाईट घेतली नाही आणि प्रसारमाध्यमांनी स्वतः आम्हाला भाजपचं करून टाकलं. बरोबर. प्रसारमाध्यमांनी एवढं केलं जेवढं माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी नाही केलं. परंतु या वरुड नगरीतले जेवढे प्रसारमाध्यम आहे, माझ्या पत्नीचा, निसार भाऊचा फोटो टाकून सांगतात की भाजपमध्ये गेले आणि तेच व्हायरल करतात. फेसबुकवर व्हायरल, इंस्टाग्रामवर व्हायरल वेगळे, व्हॉट्सअपवर व्हायरल वेगळे करून राहिले. आमच्या जिल्हाध्यक्षांना एवढी विनंती आहे की आपण आमचं ऐकावं होतं थोडंसं आणि आमचं ऐकल्यानंतर जो तुमचा निर्णय होता तो आम्हाला मान्य राहिला असता. परंतु तुम्ही आमचं ऐकलं नाही. तुम्ही तडकाफडकी जो निर्णय घेतला तो कृपया मागं घेण्यात यावा व आमचं निलंबन हे रद्द करण्यात यावं. हे आपल्या माध्यमातून मी आमचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी आमचं निलंबन मागं घ्यावं व आमचं 2 शब्द ऐकावे का आम्ही भाजपला का बरं पाठिंबा दिला. धन्यवाद. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी जो तडकाफड निलंबनाचा निर्णय घेतला तो मागे घेऊन आम्हाला पुन्हा काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी द्यावी अशी प्रतिक्रिया या दोन्ही नगरसेवकांनी दिली आहे.